काय व्हायला नाही पाहिजे म्हणून पूर परिस्थितीमुळे एक्झाम यांनी 1 महिना पुढे ढकलली. यांच्या निवडणुकांचा निकाल लावायचा होता म्हणून यांनी एक्झाम पुढे ढकलली. त्यावेळेस तुम्हाला नाही जाणवलं त्या गोष्टी, पण जर आता आमच्यातल्या सहकाऱ्यांना संधी मिळते तर आम्ही काय यांना विरोध करणार, कारण आम्हाला त्यांना सोबत घेऊन चालायचं. 4 लाख विद्यार्थी हा 20,000 मुलांच्या मागं 20-40,000 मुलं आहेत, त्यांच्या मागं पाठीशी ठामपणे उभे आहेत. तुम्ही हे बघताय, मग त्यांनी आम्हाला सांगावं की तुम्हाला कोण म्हणतंय की आम्हाला वेळेवरती कुणीही नाही आहे. सर, आम्हाला काही फरक पडणार नाही. मी स्वतः माझं वय 27 वर्षे, मला काही फरक पडणार नाही जर माझ्या एखाद्या साथीदाराला जर परीक्षा द्यायची संधी मिळत असेल तर. हॅलो, जय शिवराय. विखे पाटील साहेब, इथं आलो मी पुण्याला. तिथं पण खूप प्रचंड पूर आहे. म्हणजे हे सगळं त्या नदी, त्या उड्डाणपुलाखाली सगळे विद्यार्थी तिथं झिडे पूल प्रचंड. पण जवळपास हां, हे विषय इतका सोपा आहे ना. परवाच्याला बैठक झाली, ती शिष्टमंडळाशी मी बोललो आता CM साहेबासोबत. CM साहेब असं बोलले की तुम्ही लगेच आत्ताच्या आत्ता हा निकाली काढा हे विषय. मला वाटतं आत्ताच्या आत्ता निकाली काढा विषय, असं त्या शिष्टमंडळाला संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं. मला इथं आल्यावर आत्ता माहिती झाली. हा, पण हे कळणं गरजेचं होतं तुम्हाला आत्ताच. देतो 15 मिनटं वेळ देतो तुम्हाला, पण हे लय महत्त्वाचं होतं आधी की CM साहेब म्हणले आत्ताच्या आत्ता निकाली काढा. बहुतेक अधिकारी काढीनात. एका JRचा विषय 40,000 पोरं तुमच्यामुळं राज्यातले वाचतील आणि सगळ्या जाती धर्माचे. माझी विनंती आहे, तुम्ही ते करूनच घ्या. एक 15 मिनटं वेळ मागितला ते आता 2दा मुख्यमंत्र्याला लाईनवर घेतलं होतं त्यांनी, मध्ये थांबत होते ना. 15 मिनटं वेळ देऊ.